दक्षिण भारताचं मँचेस्टर, उद्योग नगरी आणि 4 हुतात्म्यांचं शहर ही सोलापूरची खरे तर ओळख. मात्र काही वर्षांपासून या सोलापूरची ओळख उत्सवप्रिय शहर म्हणून होतीच, मात्र यामध्ये आता भर झाली आहे ते डीजे युक्त शहर म्हणून. कारण गेल्या अनेक मिरवणुकांमध्ये आपण जर पाहिलं तर डीजेचा सर्रास वापर जो आहे तो सोलापूरच्या अनेक मिरवणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या डीजेचा, डॉल्बीचा अनेक सोलापूरकरांना फटका जो आहे तो बसतोय. काही लोकांचा मृत्यू झाला, काही लोकांना कायमचं बहिरेपण आलं. मात्र ही डीजेची परंपरा जी आहे ती काही लोकांकडनं जपण्यात येते, त्याचा त्रास सगळ्या सोलापूरकरांना सहन करावा लागतो. आणि या विरोधात सजग सोलापूर समितीतर्फे सह्यांची मोहीम जी आहे ती राबवण्यात येते. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरापासून या सह्यांची मोहिमेची सुरुवात झाली आहे. अनेक नागरिक यामध्ये सह्या करतायत, विशेषतः विद्यार्थिनी देखील आलेल्या ज्या सह्या करतायत. काय नेमकं कारण आहे की तुम्ही सह्या करताय आणि कशासाठी यामध्ये सहभागी होता? डॉल्बी हे खूप प्रकरण गंभीर आहे. आता डॉल्बी डीजे मिरवणूक आहेत, मिरवणुका जोर जोरात वाजवतात. डेसिबल 100 पर्यंतच आपल्याला परमिशन आहे. तुम्ही 100च्या वर डेसिबल वापरता. बाजूला हॉस्पिटल असतात, वृद्ध असतात, त्यांना किती त्रास होत असेल त्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? डॉल्बी कारणाने किती जणांना आता काना फाडत आहेत, वृद्धांना त्रास असतो, त्याचा विचार केला आहे का? आणि डॉल्बी आपण मिरवणुकी जाताना रस्त्यावर जे कुत्रे जात असतात डॉल्बीमुळे भुंकतात का, त्यांना त्रास होत आहे आणि आपण मस्त ते डॉल्बीच्या आवाजात नाचत जात असतो. त्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? डॉल्बीमुळे अनेक पुलाचे जे सळई असतात पुलात ते हादरतात. ते कधी पूल त्या डॉल्बीच्या आवाजाने तेवढा आवाज असतो डेसिबल त्यांचं डॉल्बीचं की ते पूल खालीही कोसळू शकतं आणि त्या पुलाखाली नाचणारे त्यांचाच मृत्यू होऊ शकतो. आणि तुम्ही एवढ्या जोर जोरात वाजवता डॉल्बी, तर ह्या खूप गंभीर प्रकरण आहे. आम्ही आज सिद्धेश्वर मंदिरात सुरक्षेसाठी आलो होतो, शांततेसाठी आलो आहे. इथं डॉल्बीसाठी सह्या घेत आहेत. ज्यांना डॉल्बी मुक्त सोलापूर पाहिजे त्यासाठी इथं सह्या घेत आहेत. आम्ही हे वाचून इथे सह्या केलेल्या आहे. प्लीज तुम्ही ह्यांना कोऑपरेट करा की डॉल्बी मुक्त आपलं सोलापूर झालं पाहिजे. या डॉल्बीचा अभ्यासामध्ये त्रास होतो, अभ्यासावर काही परिणाम होतो? हो, शाळेच्या बाहेरून जेव्हा डॉल्बी मोठ्या मोठ्याने वरातीत जात असतात तेव्हा आम्हाला अभ्यास करायला प्रॉब्लेम होतो. खिडक्या जरी लावल्या तरी खिडक्या हादरत असतात. त्यामुळे डॉल्बी बंद करायला पाहिजे किंवा कमी आवाजात वाजवायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. तुला काय त्रास होतोय डॉल्बीचा? लिटरली आमची परीक्षा होती सिद्धेश्वर कन्या प्रशालेमध्ये आणि आम्ही परीक्षा देत होतो. आजूबाजूने इतकी कशाचं तरी आंदोलन चालू होतं, इतक्या मोठ्याने करत होते ते आम्हाला परीक्षा आम्ही पाठांतर करून लिहितो. खूप त्रास होतो सर. आणि डॉल्बीचा मेन उद्देश काय? बरं, तुम्हाला आनंद साजरा करायचा आहे, मिरवणूक काढायची, काढा ना, आपण दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं करावं. आता देव म्हणतो का एवढा मोठा डॉल्बी लावा किंवा एवढ्या मोठ्याने गाणी वगैरे लावा? नाही म्हणत. आपल्या मनाचं म्हणजे आपण आपल्याला जे वाटतं ते आपण करतो. त्यामुळे डॉल्बीचा करा वापर, कमीत कमी आवाज ठेवा, लोकांना त्रास होऊ नये असं काहीतरी करा, असं माझं म्हणणं आहे. खरं या विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या बोलक्या भावना आहेत, खरं तर त्या भावना त्या व्यक्त करतायत. आणि अनेक सोलापूरकर आहेत ज्यांना आपल्या खरं तर भावना व्यक्त करायच्या आहेत आणि त्यांना सांगायचं की डॉल्बी जी आहे ती बंद झाली पाहिजे. नमस्कार, मी सोलापुराचा नागरिक आहे. सोलापुरामध्ये सगळे उत्सव चांगले होते. फक्त एवढंच कारण आहे की डॉल्बी हे प्रकार बंद व्हायला पाहिजे. पारंपरिक वाद्य जे आहे ते पारंपरिक वाद्य आपल्यामध्ये सोलापुरामध्ये ढोल आहे, ढोल वाजवायला पाहिजे, हलग्या वाजवायला पाहिजे. पारंपरिक जे वाद्य आहे ते वाद्यावरती मिरवणूक वगैरे असले हे उत्सव साजरा करायला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, डॉल्बीचं प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येक घरामध्ये. आता घरामध्ये पण आपल्या घरामध्ये पण आवाज जास्त असतो. आपल्या घरात सांगितल्यानंतर ऐकत नाहीत मुलं. आपण त्यांना सांगायला पाहिजे की आवाज कमी ठेवायला पाहिजे, लोकांना त्रास होतो. आता परवाच एक 15 दिवसाखाली एक जयंती झाली. त्या जयंतीमध्ये 18-19 वर्षाचा मुलगा तो अटॅक येऊन एक्सपायर झाला. त्याचा कारणीभूत कोण? त्याला विचारणारे कोण? सरकार तर ते मुंबईमध्ये बंद केले, मग सोलापुरात कोण बंद करणार? सोलापुरात मतदान करणार नाहीत का? सोलापुरातले नागरिक नाहीत का? सोलापूरमध्ये लोक नाहीत का? सोलापुरात ह्या लोकांचे जीवन आहेत का? हे सोलापूरकरांच्या भावना आहेत. तुम्हाला तर काय त्रास होतो? तुम्ही घरात असल्यानंतर काय नेमका त्रास होतो किंवा कामावर जात असता त्यावेळेस काय त्रास होतो या सगळ्यांचा? घरात असतेच आणि आम्ही बघायला सहित गेलं तरी दहीहंडीचं परवाच सांगतेय की माझ्या मुलीला घेऊन गेलते मी. एवढा कर्कश आवाज होता की तिनं मम्मी नको इथनं घेऊन चल. आणि ते लाइटिंग आणि ते म्युझिक एवढं लाऊड होतं ह्या वेळेस की काय विचारायला भागणे. हे कमी व्हायला पाहिजे आणि आपलं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा वापर व्हायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना संस्कृती दाखवायला घेऊन जातो आणि तिथं आपल्याला संस्कृती तर नाहीच नाहीये, बाकीचं सगळं बघायला भेटतंय तिथे त्यांना. सगळ्या जयंत्या, सगळ्या मिरवणुका सर्रास 15 दिवसाला एक सोलापुरात मिरवणूक असती, कधी नाही असं नाहीयेच. नक्कीच त्याचं सोलापूरकरांमध्ये असं म्हणलं जातं 365 दिवसांपैकी जवळपास 180 दिवस जे आहेत ते सोलापूरमधल्या वेगवेगळ्या मिरवणुका निघतात आणि त्यामुळं या अशा पद्धतीचा त्रास जो आहे तो सर्वसामान्य सोलापूरकरांना होतो. समितीचे काही सदस्य देखील आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर
अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की आमच्याच मिरवणुकापासून का, आमच्याच जयंतीपासून का, आमच्याच उत्सवापासून का, हे का फक्त एका जयंती आणि उत्सवापुरता मर्यादित राहणार आहे की सगळ्यांसाठी हा सगळा नाही विषय? नाही, आमचं म्हणणं आहे की ज्या ज्या महापुरुषांच्या मिरवणुका होतात जयंतीच्या, त्या सगळ्याच मिरवणुकीमध्ये हा डीजे बंद झाला पाहिजे. कारण गर्भातल्या बाळाला जर याचा त्रास होत असेल, कानाचे पडदे जर फाटत असतील, रुग्णांना त्रास होत असेल, वृद्धांना त्रास होत असेल, तर कुठल्याही समाज सुधारकांना महापुरुषांना असं कधीही सांगितले नाही की समाजातल्या इतर घटकांना त्रास होईल असं आपलं वर्तन असावं. त्यामुळं महापुरुषांच्या शिकवणीवर आपण चालू आणि हा डीजे मुक्त सोलापूर करू असं आमचं आव्हान आहे. आणि या ठिकाणी समस्त नागरिक आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि मला वाटतं की या नागरिकांच्या मागणीपुढं, इच्छेपुढं राज्य सरकार मान झुकवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. खरं तर आपण ज्या समितीचं जर बोर्ड बघितला तर सजग सोलापूर समिती अशी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे. समितीचे अध्यक्ष जे आहे सोलापूरचे 4 हुतात्मा समन्वयक सोलापूरचे सर्व जनता अशी आहे. आणि सगळे विद्यार्थी जसं घोषणा लगावत आहेत की सोलापूर डीजे मुक्त झाला पाहिजे. सोलापूरचा एक नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून माझी देखील हीच भूमिका आहे की ही डॉल्बी जी आहे ती सोलापूरकरांमधनं हद्दपार झाली पाहिजे. आणि त्यामुळं या मोहिमेला पाठिंबा देत असताना मी देखील यामध्ये सहभागी होतो आणि माझा पाठिंबा या मोहिमेला देतोय. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.